मनोज पाटील सर आपल्यासोबत आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। काल सर ज्या पद्धतीने जो काही प्रकार घडला, ऑर्डर मेंटेन करणं हे उद्देश होता। त्या अनुषंगाने आज आता ट्रेन मूवमेंट, त्याच्यानंतर कम्युटर्स मूवमेंट, पॅसेंजर्स मूवमेंट स्मूथ आहे, कुठेही काही अडथळा नाही आहे। आणि कालच्या घटनेसंदर्भामध्ये आपण गुन्हे दाखल केलेले आहेत, आरोपी अटक करण्याची कारवाई सुरू आहे। साधारण संख्या किती आहे आरोपींची आणि गुन्हे दाखल केलेल्यांची संख्या किती? साधारणतः 300 ते 400 अनोळखी आरोपी आहेत, त्यांच्या विरुद्ध आपण दाखल केलेले आहेत आणि 26 लोकांना आतापर्यंत आपण ताब्यात घेतलेलं आहे। दुसरीकडे आजचा महत्त्वाचा दिवस आहे, कारण की आज इंटरनेट सेवा शहरातली संपूर्ण बंद आहे। काल ज्या पद्धतीने मॉब जमला होता, आज अशी परिस्थिती होऊ नये म्हणून रेल्वे प्रशासनाकडून आणि इतर प्रशासनाकडून कशी तयारी केली गेली? या ठिकाणी आपण बंदोबस्त डिप्लॉय केलेला आहे। RCP आहे, स्टॅटिक फोर्स आहे, RPF आहे, आम्ही स्वतः आहोत, सिनियर पी आहेत। त्यामुळे आज दिवसभर बंदोबस्त आपला असा दृश्य स्वरूपात राहील याची काळजी घेण्यात आलेली आहे। दुसरीकडे लोकांना आव्हान काय कराल, कारण की काल लोक उत्स्फूर्त प्रतिसादाने जे आहे ते सकाळपासूनच जमले होते, अगदी 8:30-9 वाजलेपर्यंत या ठिकाणी लोक होती। त्या लोकांना आव्हान काय कराल, कारण त्यामध्ये अनेक प्रवासी देखील होते आणि त्यामुळे प्रवाशांना देखील त्रास होत होता। या संदर्भामध्ये माझं सर्वांना हे सांगणं असेल की कुठल्याही अफवांना बळी पडू नका, अपप्रचाराला बळी पडू नका, कोणत्याही भूलथापांना बळी पडू नका। कारण याच्यामुळे आपण सर्वसामान्य जी जीवनवाहिनी मानली जाते मुंबई लोकल, त्याला प्रभावित करत असतो आणि त्याचवेळी आपल्यावर कायदेशीर कारवाईसुद्धा करण्यात येते की ज्याच्यामुळे भविष्यामध्ये प्रॉब्लेम होऊ शकतात। आणि सदरच्या प्रकारामध्ये योग्य भूमिका शासनाने घेतलेली आहे। ऑलरेडी ज्या काही मागण्या होत्या त्या मागण्यांची पूर्तता करण्यात आलेली आहे आणि त्यामुळे आता तसं काही अफवांना बळी पडण्यासारखं प्रकार कोणी करू नये ही माझी विनंती असेल सर। धन्यवाद सर, आमच्याशी बातचीत केल्याबद्दल। आपण पाहतोय की कालची परिस्थिती निर्माण झाल्यानंतर ठिकठिकाणी आज पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। त्याचसोबतच रेल्वे प्रशासनाकडून जी आहे ती विशेष काळजी घेतली जात आहे आणि अफवांना बळी पडू नका असं आवाहन जे आहे ते पोलीस प्रशासनाकडून करण्यात आलेलं आहे। कॅमेरामन सिद्धेश नाईकसह निवृत्ती बाबर, TV9 मराठी, बदलापूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।